हाय, आपल्या सर्वांचं आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ अँगल म्हणजे कोनाचे प्रकार पाहणार आहोत। यामध्ये सर्वात पहिला कोन शून्य कोन म्हणजे झिरो अँगल या ठिकाणी डिस्कस करूया। पहा अँगल या ठिकाणी कसा क्रिएट होणार आहे। दोन आर्म किंवा दोन रे, पहा हा एक रे आहे आणि आणखीन एक रे, यावरच मी ड्रॉ करतोय तर या दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचा अँगल तयार होत नाही। म्हणजे या ठिकाणी अँगल म्हणजे थीटा, थीटा म्हणजे 0 डिग्री। या ठिकाणी थीटाची किंमत किती असते? 0 डिग्री। फॉर एक्झाम्पल जर आपण पाहायला गेलं तर हा पेन आहे आणि हा बोट आहे, तर या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन तयार व्हायलाय। या ठिकाणी 90 डिग्रीचा हात जर आपण रिड्यूस करत गेलो अशा कंडिशनला येणार आहे, बोटामध्ये आणि पेनाच्या मध्ये गॅप दिसणार नाहीये, म्हणजे कुठल्याही प्रकारचा अँगल त्या ठिकाणी नाहीये। जसं जसं बोट वरती करूयात तसं तसं अँगलची व्हॅल्यू वाढत जाते आणि त्यामुळे त्या अँगलला नाव दिलं जातं। तर ज्या ठिकाणी व्हॅल्यू स्पेस नाहीये किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू आपण मेन्शन करू शकत नाही, झिरो किंमत म्हणू शकतो, या ठिकाणी अँगलच क्रिएट होत नाहीये, त्यामुळे त्याला काय म्हणता येईल? शून्य कोन म्हणजे झिरो अँगल। दोन आर्म लागतील तुम्हाला अँगल क्रिएट करण्यासाठी, दोन रे लागतील। ते रे घड्याळ कशी असते पहा, घड्याळीचा काटा फिरत राहतो आणि मिनिट काटा पण फिरत राहतो, तर त्यामध्ये वेगवेगळा अँगल बनत राहतो। तर या ठिकाणी पहिला झाला शून्य कोन, सोपा आहे। आता याच्यात कन्फ्युजन कसं होतं पहा, शून्य कोन आणि जो शेवटचा कम्प्लीट अँगल आहे म्हणजे पूर्ण कोन आहे, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन पाहायला मिळतं। तर समजून घ्या, त्या ठिकाणी आपण पाहूयात पूर्ण कोनामध्ये काय फरक आहे आणि शून्य कोनामध्ये काय फरक आहे। आता पुढचा अँगल काय असणार आहे? पुढचा अँगलचा प्रकार आहे ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन। आता लघुकोनाची डेफिनेशन म्हणा, कन्सेप्ट म्हणा, काय म्हणता येईल? जो कोन शून्यापेक्षा मोठा असतो आणि 90 पेक्षा लहान असतो त्या कोनाला लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल पहा, हा शून्य कोन आहे, बोटामध्ये आणि पेनामध्ये कोन शून्य आहे। जसं जसं हा बोट वरती करूया तसं तसं अँगल वाढत जातो। आता हा जस्ट परपेंडिक्युलर मध्ये म्हणजे लंबच्या फॉर्मॅट मध्ये आला तर हा लघुकोन नसणार आहे, ॲक्यूट अँगल नसणार आहे, तर हा असणार आहे काटकोन म्हणजेच राईट अँगल। तर याच्यापेक्षा छोटा म्हणजेच 89 डिग्री, 89 डिग्रीचा जोपर्यंत कोन आहे 1 ते 89 या मधल्या कोणत्याही डिग्री म्हणजे कोणतीही किंमत असेल तर त्याला लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल असे म्हणतात। आता पहा या ठिकाणी ॲक्यूट अँगल आपण या ठिकाणी अशा प्रकारे दाखवू शकतो। आता या ठिकाणी जर आपण बायोजिंग प्रोटेक्टरच्या साहाय्याने जर मोजला तर या कोनाचे माप किती येणार आहे? लेस दॅन 90 डिग्री अँड मोर दॅन 0 डिग्री। शून्यापेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान जो कोन असतो त्याला ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन असे म्हणतात। म्हणजे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, थीटा म्हणजे कोन, थीटाची व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी असायला पाहिजे, 0 डिग्रीपेक्षा मोठी आणि 90 डिग्रीपेक्षा लहान असायला पाहिजे। अशा प्रकारचा जो कोन असतो त्याला ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन म्हणतात। तर ही कंडिशन त्या ठिकाणी महत्वाची आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे। आता तिसरा प्रकार पाहूयात। आता थोडं खालीवर झालंय, तर आधी आपण पाहूयात राईट अँगल, नंतर पाहूयात ऑब्ट्यूज अँगल, 1 बाय 1 पाहत जाऊयात। तर या ठिकाणी राईट अँगल कशाला म्हणायचं, काटकोन कशाला म्हणायचं? जेव्हा दोन आर्म किंवा दोन रे परपेंडिक्युलर असतात। परपेंडिक्युलर कशाला म्हणता येईल? ज्या दोन रे मध्ये किंवा ज्या दोन लाईन मध्ये 90 डिग्रीचा कोन तयार होतो त्याला परपेंडिक्युलर लाईन म्हणजेच लंब रेषा असं म्हणता येईल। तर राईट अँगल पाहताना किंवा काटकोन पाहताना पाहिलं हा पेन आणि हा माझा बोट, तर या दोन्ही मध्ये जर इथं व्हॅल्यू मेजर केली तर ही 90 डिग्रीची असणार आहे, म्हणून या मध्ये तयार होणाऱ्या कोनाला काटकोन म्हणजेच राईट अँगल असे म्हणतात। तर पहा या ठिकाणी काटकोन कशा प्रकारे असणार आहे, तर हा काटकोन असणार आहे या ठिकाणी 90 डिग्रीची व्हॅल्यू। तर याच्या डेफिनेशन मध्ये किंवा कंडिशन मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की थीटाची व्हॅल्यू तुमची 90 डिग्री असायला पाहिजे, तरच त्याला आपण काटकोन म्हणजेच राईट अँगल म्हणता येईल। राईट अँगल वेगवेगळ्या प्रकारचे काढता येतात, या प्रकारे सुद्धा आपण राईट अँगल काढू शकतो किंवा या प्रकारे सुद्धा, या ठिकाणी प्रॉपर राईट अँगल दिसला पाहिजे, तर या ठिकाणी 90 डिग्री
किंवा या ठिकाणी 90 डिग्री अँगल दिसत असेल तर या अशा प्रकारे आपण राईट अँगल म्हणजे काटकोन करता येते. म्हणजे शून्य कोनामध्ये काय लक्षात ठेवणार आहेत, शून्य कोनामध्ये अँगलची व्हॅल्यू 0 असते. ॲक्यूट अँगल मध्ये काय लक्षात ठेवणार आहेत, तर थिटाची म्हणजे कोनाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आणि 90 पेक्षा लहान असेल तर त्याला लघुकोन म्हणजे ॲक्यूट अँगल म्हणणार. त्याच्या पुढं 90 डिग्री ज्या कोनाचं माप असतं त्याला काटकोन म्हणजे राईट अँगल असे म्हणतात. आता याच्या पुढं आपण पाहूयात ऑब्टूज अँगल. 90च्या पुढे जर किंमत गेली 91 टू 189 म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल 91 डिग्री ते 179 डिग्री पर्यंत ज्या काही व्हॅल्यू असतील, जेवढा काही कोन तयार होईल त्याला आपण विशाल कोन म्हणजे ऑब्टूज अँगल असे म्हणतात. आता विशाल कोन कशा प्रकारे येईल, हा पहा माझी हॉरिझॉन्टल लाईन, हा 90 डिग्रीचा आहे. याच्यापेक्षा जर मोठा कोन तयार होत गेला आणि या ठिकाणी स्ट्रेट लाईनच्या बिफोर 1 डिग्री असेल तर या ठिकाणी आपल्याला हा ऑब्टूज अँगल म्हणजेच विशाल कोन म्हणता येईल. विशाल कोनाचं माप हे 90 डिग्री पेक्षा जास्त आणि 180 डिग्री पेक्षा लहान असतं. त्यामुळं अशा प्रकारे आपण ऑब्टूज अँगल ड्रॉ करू शकतो. मग या थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, तर या थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी अशी मेन्शन करता येईल, थिटा हा 90 डिग्री पेक्षा मोठा असतो आणि 180 डिग्री पेक्षा लहान असतो. अशा प्रकारच्या कोनाला विशाल कोन म्हणजेच ऑब्टूज अँगल म्हणतात. अशा प्रकारे हे 4 कोनाचे प्रकार. आणखीन पुढं आहेत 3 प्रकार, ते पाहूयात नेक्स्ट स्लाइडवर. पहा आता 3 झाले. आता आपला पाहायचा स्ट्रेट अँगल. 1 बाय 1 पाहणार आहे. शून्यापासून आपण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये जात आहोत. पुढील स्ट्रेट अँगल त्याच्या नावातच आहे रेषीय कोन. अशा प्रकारे 2 रे असतील किंवा आर्म्स असतील, त्यामध्ये सरळ रेषा तयार होते. पहा ही एक आर्म, ही एक आर्म, दोन्ही आर्म मी अशा स्ट्रेट लाईन मध्ये टाकला आणि हा कॉमन आहे जो आहे तो व्हर्टेक्स आहे, तर हा व्हर्टेक्स स्ट्रेट मध्ये दिसतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक रे आणि सेम इथून इकडे एक रे चाललाय. हा जो अँगल आहे सरळ रेषेमध्ये दिसतोय. म्हणजे या ठिकाणी जो थिटाची व्हॅल्यू आहे ती थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. तर ज्यामध्ये थिटाची व्हॅल्यू 180 डिग्री असते त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणजेच रेषीय कोन असे म्हणतात. हा थोडासा कॉम्प्लिकेशन वाटणारा कन्सेप्ट आहे, रिफ्लेक्स अँगल किंवा प्रविशाल कोन. जास्त टेन्शन घेऊ नका, सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा आता अँगल आपण जी डायग्राम काढणार आहे तर आपण सव काय असते पहा, हा अँगल समजा मी ड्रॉ केला तर बऱ्याच जणांना वाटलं हा ॲक्यूट अँगल ड्रॉ केलाय. ऑफकोर्स ॲक्यूट अँगल ड्रॉ केलाय, हा मधला जो आहे हा ॲक्यूट आहे, पण बाहेरचा जो पोर्शन आहे, हा जो बाहेरचा जो पोर्शन आहे याला रिफ्लेक्स अँगल म्हणजेच प्रविशाल कोन म्हणतात. मग यामध्ये आपल्याला कसं म्हणता येईल, आपल्याला काय म्हणता येईल, तर ज्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू म्हणजे कोनाचं माप हे 180 पेक्षा जास्त, मोर दॅन 180 डिग्री आणि लेस दॅन 360 डिग्री, ज्या ठिकाणी ज्या कोनाचे माप 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा लहान असते अशा सर्व कोनांना रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रविशाल कोन असे म्हणतात. आणखीन एखादं एक्झाम्पल पाहूयात. पहा ही एक आर्म आहे आणि नंतर ही एक आर्म आहे. जनरली आपलं लक्ष कुठं जातं, या पोझिशनला. हा अँगल प्रविशाल नाहीये किंवा रिफ्लेक्स अँगल नाहीये. मग सर पहा आपण असं म्हणू शकतो, आपण काय म्हणू शकतो, जो लघु कोन दिसतोय किंवा विशाल कोन दिसतोय त्याच्या अपोजिट, त्याच्या बाहेरचा जो अँगल आहे हा काय आहे, रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रविशाल. हा मोर दॅन 180 का असतो, नीट लक्ष द्या. सपोज आपण इथं कन्स्ट्रक्शन केलं, अशी स्ट्रेट रेषा ड्रॉ केली, या ठिकाणी स्ट्रेट रेषा ड्रॉ केली तर हा अँगल किती येणार आहे, 180 चा, आणि हा पुन्हा प्लस मध्ये काहीतरी अँगल आहे म्हणून हा मोर दॅन 180 असणार आहे. हा 360 नाहीये, कम्प्लीट झालेला नाहीये म्हणून हा 360 पेक्षा लहान आहे. तर बाहेरचा पोर्शन जो असतो, ऑब्टूज अँगल असो किंवा राईट अँगल असो किंवा ॲक्यूट अँगल असो, त्याच्या अपोजिट बाहेरचा जो अँगल असतो त्याला प्रविशाल कोन म्हणजे रिफ्लेक्स अँगल असे म्हणतात. आता शेवटचा कन्सेप्ट पाहणार आहोत,
कम्प्लीट अँगल म्हणजेच पूर्ण कोन. मी सुरुवातीला म्हटलं होतं कम्प्लीट अँगल आणि झिरो अँगल मध्ये बऱ्याच विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम होतो, मिस्टेक होते. पहा दोन्ही मधला फरक सांगतो. आधी मी या ठिकाणी कम्प्लीट अँगल सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा आता मी या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, यामध्ये ही एक आर्म आहे किंवा रे आहे. तर याला असं फिरून 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 पूर्ण जशी घड्याळीचा काटा फिरतो त्यामध्ये फिरून 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 या ठिकाणी खालच्या डायरेक्शनला जातो. म्हणजे इथून सुरुवात झालेला हा पूर्ण अँगल हा कंप्लीट झालेला आहे, म्हणजे एक सर्कल तयार झाले. नीट लक्ष द्या, घड्याळीमध्ये सुद्धा असा काटा फिरून 12 पासून फिरून पुन्हा 12 वर येतो, तर तेव्हा तो कंप्लीट अँगल तयार करतो किंवा पूर्ण करतो. पहा या ठिकाणी आपल्याला डायग्रामेटिकली कंप्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोन कसा दाखवला जातो. तर या ठिकाणी ही आर्म आहे, हा व्हर्टेक्स आहे आणि यावर दुसरी एक आर्म आहे सध्या, ती अशी फिरून कंप्लीट होऊन यावर पुन्हा एक आर्म आहे ही. पण ही काय झालेली आहे, ही रोटेशन घेऊन आलेली आहे. तर या ठिकाणी रोटेशन दाखवण्यासाठी एक सिम्बॉल मी दाखवणार आहे. याचाच अर्थ या ठिकाणी ही आर्म अशी फिरून पूर्ण 360 कंप्लीट केलेली आहे. तर हा सिम्बॉल ज्या ठिकाणी असणार आहे तो कम्प्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोन असतो. याची व्हॅल्यू थिटा इक्वल टू 360 डिग्री असते. किती असते? 360 डिग्री असते. ओके बर. मग सर पहिलं जे तुम्ही सांगितलं होतं हा आणि त्यावरच एक आर्म, तर हा झिरो अँगल आहे, थिटाची व्हॅल्यू 0 आहे. का इथं हे रोटेशनचं सिम्बॉल नाही, हे जे सिम्बॉल आहे हे या ठिकाणी नाही, म्हणून याला 0 डिग्री किंवा 0 कोन किंवा 0 अँगल असे म्हणतात. दोन्हीतला फरक पहा, इथं ॲरो आहे, इथं आपण रोटेशनचं सिम्बॉल मेन्शन केले, या ठिकाणी ते सिम्बॉल नाही. तर हे झाले 7 टाइप्स ऑफ अँगल. याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे बरेच एक्झाम्पल घेतो मी. हे बेसिक का घेतलं, कारण की मला पुढे तुम्हाला सर्वांना पेअर्स ऑफ अँगल शिकवायचे. काय शिकवायचे? पेअर्स ऑफ अँगल. चला पाहूया. सर्वात महत्वाचा कॉन्सेप्ट आहे विविध स्पर्धा परीक्षा, नवोदय स्कॉलरशिप किंवा टीईटी, सीटेट किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा प्रश्न, त्या कन्सेप्टकडे आपण जाऊया. पुढचा कन्सेप्ट आहे पेअर्स ऑफ अँगल म्हणजे कोनाच्या जोड्या. या दोन्हीवर मोस्टली सर्वात जास्त स्पर्धा परीक्षेत प्रश्न येतो. आपण नंतर यावर प्रश्न पाहणार आहोत एक्झाम मध्ये आलेले. बरं, पेअर्स म्हणजे काय? जोडी. पेअर्स म्हणजे काय? जोडी. पेअर्स म्हणजे जोडी, म्हणजे या ठिकाणी कोनाच्या जोड्या. आता कोनाच्या जोड्या पाहत असताना दोन्हीमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं, दोघांची बेरीज 180 किंवा 90 या दोन मध्ये फरक असणार आहे. पहा, ज्या ठिकाणी ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज जर 90 डिग्री येत असेल तशा सर्व कोनाला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोटी कोन असे म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पाहूया, त्या ठिकाणी मी काय म्हटलं, दोन कोन घ्यायचे. पेअर म्हणजे काय? दोन. पहिला कोन घेतला तुम्ही 90 डिग्रीचा आणि दुसरा कोन घेतला मी 0 डिग्रीचा. आता या दोघांची जर तुम्ही ऍडिशन केली तर ही ऍडिशन किती येणार आहे? 90 डिग्री. मग इथं दोन कोन झाला, एक 90 डिग्रीचा झाला, एक 0 डिग्रीचा झाला. ते दोन्ही कोनाची बेरीज 90 येते. तर त्यामुळे आपल्याला 90 आणि 0 ला, हा जो 90 डिग्री आहे आणि 0 डिग्री आहे, या दोन्हीला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजेच कोटी कोन आहे असं म्हणता येईल. आणखीन काय एक्झाम्पल पाहूयात. सपोज या ठिकाणी मी पहिला कोन घेतला 30 डिग्री आणि दुसरा कोन घेतला मी 60 डिग्री. तर या दोघांची जर तुम्ही ऍडिशन केली तर ती ऍडिशन किती येते? 90 येते. ज्या दोन कोनाची बेरीज 90 डिग्री येते अशा दोन कोनाला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोटी कोन आहे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल आणखीन एक पाहूयात. तर या ठिकाणी 30 आणि 60 या दोन कोनाला काय म्हणता येईल? कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोटी कोन. तिसरं एक्झाम्पल पाहूया. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये मी काय घेणार आहे, तर तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये मी या ठिकाणी घेणार आहे, सपोज एक कोन आहे 89 डिग्रीचा. आता आपल्याला असा प्रश्न विचारला जातो, फाइंड दी कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 89. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं विचारलं जातं की 89 याचा कोटी कोन किती असेल, म्हणजे याचा सोबती किती असेल. सिंपल लक्षात ठेवा, आपण जनरली काय करतो,
एखादा प्रोग्राम करतो, छोट्याले विद्यार्थी काय करतात, छोट्याली पार्टी करतात, तर पार्टीमध्ये दोन विद्यार्थी समजा, त्या दोन्ही विद्यार्थ्याला एखादी वस्तू किंवा क्रिकेट खेळताना चेंडू विकत घ्यायचा आहे, तर चेंडू दोघं क्रिकेट खेळत असताना त्यांना 90 रुपये लागतात, तर 90 रुपये लागत असतील, एखादा विद्यार्थी काय करेल 50 रुपये आणेल, एखादा विद्यार्थी काय करेल 40 रुपये आणेल, त्या दोघांची बेरीज 90 होते. तर अशा प्रकारे ज्या दोघा कोणाची बेरीज 90 होते त्या दोन्ही कोणाला आपल्याला काय म्हणता येईल, तर कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोटी कोण. आता एकाकडे 89 आहेत, दुसऱ्याच कोण किती असणार आहे, 89चा कोटी कोण किती असणार आहे, तर सिंपल आहे 90 मधून 89 वजा करा. 90 मधून 89 वजा केलं तर किती येणार आहे, 1 भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी या दोघांची बेरीज किती व्हायली, 90 व्हायली. म्हणजेच या ठिकाणी 89 डिग्री आणि 1 डिग्री या दोन्हीला कोटी कोण म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. आणखीन 2 एक्झाम्पल पाहूया त्या ठिकाणी. पहा, शून्य कोण घेऊया, शून्य झालं. बरं, थोडस व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आन्सर पाहण्याचा प्रयत्न करूया. थोडस हा कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित, काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर मी या ठिकाणी जर 1 घेतला एक्स डिग्री, असा प्रश्न आला समजा आपल्या परीक्षेत की एक्स डिग्री याचा कोटी कोण काय आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल काय. तर आपण विचार करतो एक्सचा काय, आपल्याला एक लक्षात ठेवायचं, असे दोन कोण घ्यायचे, त्या दोघांची बेरीज 90 येणार आहे. मग यामध्ये असा कोणता अँगल ऍड केल्यानंतर 90 येईल, सिम्पली आपल्याला त्याचं सोबती काढा म्हटलं, पेअर्स ऑफ अँगल मध्ये कोटी कोणचा दुसरा सोबती काढा म्हटलं, सिंपल जे दिलंय ना त्याला कोटी कोणची जी किंमत आहे त्याच्यातून वजा करा. कोटी कोण कशाला म्हणतात, दोन कोणाची बेरीज 90 येते. मग 90 मधून दिलेली संख्या वजा करा, येणारा आन्सर त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे काय, इथं पहा बरं, 90चा कोटी कोण विचारला असता तर 90 मधून शून्य काढले तर उत्तर काय आलं, 90. म्हणजे जी संख्या आपण 90 मधून 90 काढले तर काय भेटणार आहे, शून्य. म्हणून त्याचा कोटी कोण शून्य आला. फॉर एक्झाम्पल इथं 30चा कोटी कोण काढा म्हटलं, 30चा कोटी कोण काढा म्हटलं तर काय करणार आपण, 90 मधून 30 वजा करणार, तर 30चा कोटी कोण भेटणार 60. पहा या ठिकाणी 60 त्याचा कोटी कोण आहे. किंवा या ठिकाणी एक्स डिग्रीचा कोटी कोण काढायचा आहे तर त्या ठिकाणी काय करा, 90 मधून ती दिलेली किंमत वजा करा, म्हणजे या एक्स डिग्रीचा कोटी कोण असणार आहे 90 मायनस एक्स. काय असणार आहे, 90 मायनस एक्स. आता या दोघांची बेरीज केली तर 90 येते. पहा कसं, दोघांची बेरीज किती येते, 90 येते. नीट लक्ष द्या, एक्स डिग्री आणि दुसरा आहे 90 मायनस एक्स डिग्री. याचं उत्तर एक आताच इंटीजर टॉपिक आपण पाहिलाय, एक्स डिग्री आणि या ठिकाणी हा एक्स डिग्री, हा एक प्लस आहे हा एक मायनस आहे, दोन्ही कॅन्सल होईल तर 90 उत्तर येईल. म्हणजे अशा दोन कोणाची बेरीज 90 येईल. म्हणून ह्या एक्स ला आणि 90 मायनस एक्स ला कोटी कोण म्हणता येईल. अशा प्रकारे पहिला कन्सेप्ट झाला कोटी कोण. आता आपण या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल म्हणजे पूरक कोण, सिमिलर टू याच प्रमाणे आहे, सिमिलर टू धिस. तर सप्लिमेंटरी अँगल मध्ये आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं, यामध्ये फक्त एक सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, जसं कोटी कोणामध्ये दोन कोणाची बेरीज 90 येते, तर या ठिकाणी काय लक्षात ठेवणार आहे, सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोणामध्ये असे दोन कोण, त्या दोघांची बेरीज किती येणार आहे, 180. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, दोन कोणाची बेरीज 180 यायला पाहिजे, तर त्या दोन कोणाला कोटी कोण असे म्हणतात. या ठिकाणी काय लक्षात ठेवता येईल, या ठिकाणी असं लक्षात होईल, दोन कोणाची बेरीज 90 येत असेल तर त्या दोन कोणाला कोटी कोण म्हणतात. कोटी कोणाचा एखादा दिला दुसरा काढायचा म्हटलं तर सिंपली 90 मधून तो दिलेला कोण वजा करा, वी गेट आन्सर. बर, आता या ठिकाणी पूरक कोण सप्लिमेंटरी मध्ये जास्त एक्झाम्पल आपण नाही पाहणार, 1-2 एक्झाम्पल पाहणार आहे, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पहा, सिंपली तुम्हाला जर विचारलं की 100 या संख्येचा सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोण कोणता, तर काय करायचं, आपल्याला बेरीज 180 पाहिजे. तर आपण 180 मधून 100 काढा तर वी गेट 80. तर 100चा कोटी कोण काय भेटणार आहे, 80. पहा बरं, या दोघांची बेरीज 180 येईल का, हो, या दोघांची बेरीज 180 येईल. तर 100चा कोटी कोण काय असणार आहे, 80.
दुसरं एक्झाम्पल पहा, या ठिकाणी मी घेतलं 45 या डिग्रीचा, सॉरी मी कोटिकोन म्हणतोय दोघांपासून, सप्लिमेंटरी अँगल पूरक कोण आहे 100 आणि 80 हे दोन्ही काय आहेत सप्लिमेंटरी अँगल म्हणजे पूरक कोण आहेत. आता 45 या संख्येचा पूरक कोण काढा जर विचारलं तर सिंपली काय करणार 180 मधून हे दिलेली संख्या वजा करायची, वजा केल्यानंतर आपल्याला जे आन्सर येणार आहे तर पहा 10 इथं होतील 7, तर 10 मधून 5 गेले 5, 7 मधून 4 गेले तर 3 आणि या ठिकाणी राहिला 1. अशा प्रकारे 45चा पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल हा काय येणार आहे तर हा येणार आहे 135 डिग्री. अशाच प्रकारे थोडस तिसरं एक्झाम्पल घेऊया. जसं या ठिकाणी घेतलं तर या ठिकाणी ए डिग्री या कोणाचा सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोन काढा असा प्रश्न येतो. तर पूरक कोन काय असेल तर सिंपली विचार करायचा की पूरक कोनाची बेरीज 180 असते. एकाकडे ए आहे मग दुसऱ्याकडे काढण्यासाठी 180 मधून ए वजा करा, तर या ठिकाणी जो कोन भेटेल या ठिकाणी जो कोन भेटणार आहे हा पूर्ण होणार आहे. तर हाच त्याचा आन्सर असणार आहे 180 मायनस ए हा तुमचा ए चा काय म्हणता येईल पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल आहे. कोणताही व्हेरिएबल आला तर त्याच्यातून वजा करायचं. आता फायनली एवढं लक्षात ठेवा पेअर्स ऑफ अँगल मध्ये सर्वात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं कोटिकोन म्हटलं म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल जर म्हटलं तर दोघांची बेरीज किती असते 90 असते आणि सप्लिमेंटरी म्हटलं म्हणजे पूरक म्हटलं तर दोन कोणाची बेरीज 180 असते. एक दिलाय दुसरा काढायचं म्हटलं तर सिम्पली माइंड मध्ये बेरीज लक्षात ठेवा आणि दिलेली संख्या त्याच्यातून वजा करा, तुम्हाला तुमचा आन्सर मिळणार आहे. आता स्पर्धा परीक्षेत वेगवेगळे प्रश्न यावर विचारले जातात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.